दिवंगत ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाला आता काही महिने झाल्यानंतर त्यांच्या पत्नी माधवी यांनी त्यांचे आत्मचरित्र चौथा अंक हे पुस्तक प्रकाशित केले। यात त्यांनी अनेक चांगल्या वाईट आठवणी शेअर करत त्यांचे पती अभिनेते रवींद्र महाजनी यांच्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले। यात रवींद्र महाजनी सुरुवातीला प्रेमभंग झाल्याने व्यसनी आणि जुगारी झाले होते, तसेच ते नोकरी करत नव्हते। माधवी यांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षण पूर्ण न केल्यामुळे रवींद्र महाजनी यांना नोकरीच्या फारशा संधी मिळत नव्हत्या। मुळात त्यांना नोकरी करायचीच नव्हती, तर त्यांना अभिनेता बनायचे होते आणि यासाठीच त्यांचे प्रयत्न सुरू होते। तसेच त्या काळात सुरुवातीला रवींद्र महाजनी हे टॅक्सी ड्रायव्हर सुद्धा बनले होते। यामागचे कारण सुद्धा माधवी यांनी त्यांच्या पुस्तकात सांगितलंय। ही सर्व माहिती त्यांच्या चौथा अंक या पुस्तकात पेज नंबर 33, 45, 46, 47 यावर दिलेली आहेत। तर याबद्दल माधवी यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटलंय, रवी आणि आम्ही एकमेकांना भेटत होतो, गप्पा मारत होतो। रवीकडून काहीही लपवलं जात नव्हतं। रवीच्या वडिलांनी त्यांच्या ओळखीने एके ठिकाणी साऊंड रेकॉर्डची त्याला नोकरी लावून दिली होती, पण ती त्याने काही दिवसांनी सोडून दिली। मी BAच्या शेवटच्या वर्षाला होते। एकदा म्हणाला, मी नोकरी कधी करणार नाही, संसार करणं, जबाबदारी घेणं हा माझा स्वभाव नाही, त्यामुळे खरं तर मी लग्न करणारच नाही। पण मग तू काय करणार, मी विचारलं। मी हिरो होणार, तो आत्मविश्वासानं म्हणाला। मग मला म्हणाला, मी लग्न करणार नाहीच आहे, पण केलं तर तुझ्याशीच करेन। हे ऐकून मी खुश झाले। पण पुढे लग्नानंतर रवींद्र महाजनी आणि माधवी हे दोघेही बेरोजगार होते। याविषयी माधवी यांनी म्हटलंय की लग्नानंतर 3-4 वर्ष आम्ही मुंबईत स्ट्रगल करीत होतो। रवीला काहीच काम मिळत नव्हतं। त्यावेळी रवीला कोणीतरी सांगितले की तुला ते घर लाभत नाहीये, म्हणून माझ्या संमतीने तो बांद्र्याच्या मरीना नावाच्या लॉजमध्ये जाऊन राहिला होता। तिथे जास्त करून सिनेमात काम करणारे स्ट्रगलर राहत होते। मला भेटायला तो वानखेडे स्टेडियमवर यायचा, पण शेजारी पाजारी सर्वजणांना नवरा बायको वेगळे का राहतात असा प्रश्न पडायचा आणि त्यांना काय उत्तर द्यावे हे मला काही समजायचे नाही। आमच्याकडे सासऱ्यांची कार होती आणि आईनेही मला एक कार भेट दिली होती। उत्पन्नाचा एक मार्ग म्हणून रवी म्हणाला, आपण आपली कार टॅक्सी म्हणून चालवायला देऊ। त्या काळी ड्रायव्हरने रोज मालकाला 30 रुपये द्यावेत व वरचे पैसे त्याचे, असा व्यवहार असायचा। सुरुवातीला रोज 30 रुपये ड्रायव्हरकडून मिळत असत, पण नंतर ते फसवू लागले। कधी म्हणायचे पोलिसांनी अडवलं, कधी काही। ड्रायव्हर आपल्याला फसवतं हे लक्षात आल्यावर रवी चिडला आणि त्यांना ड्रायव्हर ठेवायचं बंद केलं। मग यावर उपाय काय? कारण टॅक्सी चालवण्यासाठी ठराविक बॅच जवळ असणं गरजेचं होतं। RTO कडून तो मिळणं आवश्यक होतं। प्रयत्न करूनही तसा बॅच काही त्यांच्याकडून मिळेना। मग रवी रात्रीच्या वेळची गिरायकं घ्यायला लागला। पोलीस त्याला बरोबर अडवायचे, त्याच्याकडूनही पैसे काढायचे। रात्रीच्या वेळी मुख्य गिरायक म्हणजे अवेळी एअरपोर्टवरून घरी जाणारी येणारी माणसं किंवा वेश्यांकडे गिरायकांना नेणं आणणं। रवीसारखे देखण्या ड्रायव्हरवर तिथल्या बायका खुश असायच्या। त्याची गाडी दिसली की हिरो आया म्हणत त्याला बघायला बायका जमा व्हायच्या। रवीने टॅक्सी चालवायला सुरुवात केली तेव्हा लोक काय म्हणतील याची अर्थात त्याला पर्वा नव्हती। मात्र मला वाटे, हरा महाजनींचा मुलगा, माझा नवरा टॅक्सी चालवून पैसे मिळवतो हे नातेवाईकांना कळलं तर? त्याच्या दिसण्यावरून तो टॅक्सी ड्रायव्हर वाटायचा नाही। मग तो त्या वेळात कायम एक मळलेला शर्ट घालत असे। सुधीर दळवी हा त्यावेळेचा गाजलेला नट, रवीचा मित्र, हा टॅक्सी चालवायला निघाला तेव्हा तो त्याच्याजवळ बसला। वाटेत गिराईक घेतलं। सुधीर आणि रवी यांच्या सिनेमा जगताबद्दल अनेक गप्पा चालल्या होत्या। अखेरीस न राहून टॅक्सीत बसलेल्या प्रवाशाने विचारलं की तुमच्यापैकी कोणी सिनेमात काम करते का? रवींद्र महाजनी हाच टॅक्सी ड्रायव्हर आहेत हे कळल्यावर तो चकित झाला। लगेचच दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये पहिल्या पानावर बातमी आली, हरा महाजनींचा मुलगा टॅक्सी ड्रायव्हर। त्यामुळे ही गोष्ट सर्वत्र झाली, असं माधवी महाजनी यांनी त्यांच्या या पुस्तकात सांगितलंय। म्हणजेच रवींद्र महाजनी हे लग्न झाल्यानंतर आणि अभिनेता बनण्या अगोदर त्यांच्याकडे लायसन्स नसल्यामुळे ते रात्रीची टॅक्सी चालवत असत, अशी त्यांच्या स्ट्रगलच्या काळातील एक आठवण माधवी महाजनी यांनी त्यांच्या चौथा अंक या पुस्तकात शेअर केली आहे।